नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता 14 जानेवारीला आहे मकर संक्रांत. नवीन वर्षाचा पहिला सण तो म्हणजे मकर संक्रांत. बघा, मकर संक्रांत हा सण कधी 15 जानेवारीला येतो तर कधी 14 जानेवारीला. यावर्षी 14 जानेवारीला मकर संक्रांत हा सण साजरा केला जातो. संक्रांतीचा उत्सव निसर्गाचा उत्सव आहे. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या उत्सवाला मकर संक्रांत असे म्हणतात. सूर्य आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो, तो उत्तरेकडे सरकत जातो, म्हणून त्या काळाला उत्तरायण असेही म्हणतात. सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमणही जोडलेले आहे. या दृष्टीने या उत्सवाचे सांस्कृतिकदृष्ट्या देखील महत्त्व आहे. संक्रांती म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन होते. अशा 12 संक्रांत असतात, परंतु आपण एकच संक्रांत मानतो. संक्रांतीच्या दिवशी दान देणाऱ्याला सूर्य अनेक पटीने पुन्हा परत करत असतो असे म्हणतात. बघा, या दिवशी आपण जे काही उपाय दान वगैरे करतो त्याचे कितीतरी पटीने आपल्याला फळ मिळत राहते, म्हणून संक्रांतीच्या दिवशी दान करावे. त्याचबरोबर काही उपाय जर केले तर त्या उपायाचा नक्कीच आपल्याला फायदा होतो. तर बघा, आपण या दिवशी कोणते उपाय करावेत हे आपण जाणून घेऊया. पण बघा, संक्रांती म्हणजे सूर्याशी एका राशीतून दुसऱ्या राशीत गमन होते. सूर्य आणि इतर ग्रह यांच्या संक्रांतीचे पुण्यकाळ किती असतात याचे वर्णन हेमांगींनी केले आहे. सूर्याच्या बाबतीत संक्रांतीचा पुण्यकाल संक्रांतीच्या पूर्वी आणि नंतर 16 घटिकापर्यंत असतो. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते. या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला आरंभ केला जात नाही. संक्रांतीचा सण हा 3 दिवसाचा असतो. संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी, दुसरा दिवस संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत. हा सण रथसप्तमीपर्यंत साजरा करण्याची पद्धत आहे. तर बघा, आता आपण काय उपाय करायचे आहेत हे जाणून घेऊया. या दिवशी केलेले उपाय कितीतरी पटीने आपल्याला फळ देऊन जातात, म्हणून या दिवशी नक्की उपाय करावे. तर ते उपाय कोणते आहेत चला तर जाणून घेऊया. संक्रांतीच्या दिवशी बघा, ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी लवकर उठून एका तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्याच्यात काळे तीळ, साखर आणि तांदूळ हे सूर्याला अर्घ्य द्यावे आणि नमस्कार करावा. असे केल्याने काय होणार आहे बघा, तुमची ग्रहदोषातून तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. तुमच्या जीवनात जे कोणते संकट आहे ते दूर होणार आहे. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांतता नांदणार आहे. हा उपाय सुद्धा खूप प्रभावी आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या कोणती बाधा आहेत, अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत. या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा अनुभव येणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. या दिवशी जर तुम्ही दान केले तर तुमच्या कुंडलीतील सूर्यग्रह मजबूत होणार आहे आणि तुम्ही जे हाती घेतलेले काम आहे त्यात तुम्हाला यश येणार आहे. त्यामुळे या दिवशी नक्की दान करा. संक्रांतीच्या दिवशी खिचडी आणि पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं जर तुम्ही दान केलं तर तुम्हाला विशेष असा लाभ होणार आहे. तर बघा, पिवळ्या वस्तू, पिवळी फळे तुम्ही काही दान करू शकता. आता बघा, केळी, पिवळी फुले किंवा पिवळी कपडे, पिवळी मिठाई तुम्ही गरजवंत जी लोक आहेत, गरीब लोकांना तुम्ही दान करू शकता. यामुळे काय होणार आहे, तुम्हाला विशेष असा लाभ होणार आहे. संक्रांतीच्या दिवशी गुळाच्या दानाला खूप महत्त्व आहे. बघा, तुम्ही जर या दिवशी गुळाचे दान केले तर तुमच्या कुंडलीतील सूर्य, गुरु आणि शनी यांचे दोष दूर होतील. गूळ आणि काळे तीळ एकत्र करून म्हणजे त्याचे लाडू बनवून जर तुम्ही ते दान केले तर तुमच्यावर सूर्यदेव प्रसन्न होतील. संक्रांतीच्या दिवशी 1 मूठ काळे तीळ घ्यायचे आहे आणि ते तीळ तुमच्या घरातील लोकांवरून 7 वेळा उतरून घ्यायचे आहेत आणि ती बाहेर जाऊन उत्तर दिशेला फेकून द्यायचे आहेत. असे केल्याने काय होणार आहे बघा, तुमच्या घरात सुख, समृद्धी, धनसंपदेत वाढ होणार आहे. तुमच्या घरातील आजारपण बाहेर जाणार आहे आणि घरात लक्ष्मी मातेचा वास राहणार आहे. हा उपाय सुद्धा खूप प्रभावी आहे आणि खूप सोपा आहे. बघा, हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. या दिवशी उबदार कपडे म्हणजे बघा, थंडीपासून बचाव करण्यासाठी गरीब लोकांना आपण चादर किंवा सतरंजी असे उबदार वस्तूचे जर आपण दान केले तर आपलं राहू आणि केतूचा जो कोणता प्रभाव आहे आपल्यावर तो कमी होणार आहे. त्यामुळे या दिवसात आपण उबदार कपड्यांचं दान गरीब लोकांना करू शकतो. संक्रांतीच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणं
हे सुद्धा खूप शुभकारक मानलं गेलं आहे. या दिवशी या वस्तूची जर आपण खरेदी केली तर आपल्याला व्यापारात वाढ होणार आहेत. तर कोणत्या आहेत त्या वस्तू बघा. या दिवशी आपण तुळशीचं आपल्या घरात एखादं रोपटं आणून लावू शकता, झाडू खरेदी करू शकता. त्याचबरोबर आपल्या सुवासिनी महिलांचं जे काही शृंगाराचं सामान असतं ते सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. संक्रांतीच्या दिवशी या वस्तूची जर खरेदी केली तर तुम्ही जो कोणता धंदा करताय, व्यवसाय करताय, बिझनेस करताय त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळणार आहे आणि तुमची उत्तरोत्तर प्रगती होत जाणार आहे. तुम्ही जर हे उपाय केले तर तुम्हाला आयुष्यात सुख, समाधान, ऐश्वर्य कधीही कमी पडणार नाही. बघा, संक्रांतीच्या दिवशी केलेले उपाय खूप महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी या चुका तुम्ही करू नका. तर कोणत्या आहेत त्या चुका बघा. आपल्या घरात जर गाई आली तर तिला रिकाम्या हाताने पाठवू नका. तिला एक घास पोळी नक्की द्या. त्याचबरोबर वयोवृद्ध माणसांचा अपमान करू नका. त्यांनी जे काही कामं सांगितले आहे ती त्यांची कामे व्यवस्थित करा. त्यांची मस्करी करू नका आणि आपल्या बोलण्यामुळे त्यांचे मन दुखवेल असे तुम्ही या दिवशी करू नका. असे तर आपण असे कधी वागायचेच नाही, पण खास करून संक्रांतीच्या दिवशी कोणाचेही मन दुखवेल असे वागू नका. तर ही होती मी सांगितलेली थोडक्यात माहिती. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.